नमस्कार मित्रांनो. हल्ली जगभर, विशेष करून भारतात तर नक्कीच, की जो महाकुंभमेळा भरलाय त्याच्याबद्दल बरीच चर्चा आहे. म्हणजे त्याचं व्यवस्थापन, सगळी अरेंजमेंट याच्याबद्दल. कारण तिथे लाखो करोडो लोकांनी आपला अटेंडन्स लावलाय, आपली उपस्थिती दाखवली आहे. तर हे कसं काय साध्य झालं आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्या सरकारने केलंय. त्यांचं हे प्रयत्न नक्की वाखाणण्यासारखेच आहेत. तर हा कुंभमेळा का होतो असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असेल आणि कधीही होतो हा. तर त्याच्याबद्दल आज एकदम थोडक्यात जाणून घेऊया, कारण हा प्रश्न मला पण पडला होता. तर झालं असं, अगस्त्य ऋषींनी दिलेल्या शापामुळे देवलोक हे शक्तिहीन झाले होते. मग त्यांनी अमृत प्राप्त करण्यासाठी त्या उद्देशाने त्यांनी समुद्र मंथन केलं आणि या समुद्र मंथनाला तब्बल 12 दिवस लागले. हेच 12 दिवस म्हणजे पृथ्वीवरील 12 वर्ष. हे अमृत प्राप्त झाल्यावर ते मात्र आता दानवांकडनं लपवून ठेवायचं, रादर सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी मग काय केलं, की हा अमृत कुंभ घेतला आणि त्यांनी पलायन केलं. या पलायनाच्या वेळेस ते 4 ठिकाणी थांबले, म्हणजे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि महाराष्ट्रातलं नाशिक. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी हे अमृत कुंभ ठेवलं आणि ते त्यावेळेस राहिले, त्या त्या स्थानांना महत्व प्राप्त झालं. त्यावेळचे जे ग्रहमान होतं, रवी, चंद्र, गुरु, हे गोचरमध्ये विशिष्ट पद्धतीने जो योग जुळून आला होता त्यावेळेस, त्या योगावर हा कुंभमेळा भरवला जातो. कधी 6 वर्षांनी असतो, कधी 12 वर्षांनी असतो, तर कधी तब्बल 144 वर्षांनी असतो बरं का. आता जर हा योग 6 वर्षांनी आला तर त्याला अर्ध कुंभमेळा भरतो असं आपण म्हणतो. जर तो 12 वर्षांनी आला तर त्याला पूर्ण कुंभ म्हणतो. आणि हाच योग जर 144 वर्षानंतर आला तर त्याला महाकुंभमेळा असं आपण म्हणतो. आता ह्या वर्षी म्हणजे 2025ला हा योग जो आलाय त्याच्या वेळेस हा महाकुंभमेळा भरलेला आहे. कारण हा योग 144 वर्षानंतर आलाय. आता हा पुढचा योग हा आपला 22व्या शतकात येणार आहे. म्हणून हा योग आपल्या आयुष्यात येणं हेच अहो भाग्य. आणि तेही हे प्रयागराजला होत आहे, म्हणजे प्रयाग या ठिकाणी. आता प्रयाग या शब्दाचा अर्थ काय आहे, तर ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी पहिला जो यज्ञ केला तो प्रयाग येथे गेला. प्र म्हणजे प्रथम आणि याग म्हणजे यज्ञ, असं करून हे प्रयाग नाव पडलंय. प्रयागला त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगमात कुंभ पर्वात जर स्नान केलं तर मोक्ष प्राप्ती होते आणि कळत न कळत झालेली पाप पण नष्ट होतात. सो आपल्याला जायला काहीच हरकत नाहीये. मात्र आता प्रचंड गर्दी असल्यामुळे, म्हणजे लाखो करोडो लोक तिकडे आहेत, तिथे तपस्वी साधू संत आहेत, तर माझ्या मते सध्या त्या गर्दीत तुम्ही नाही गेलात तरी हरकत नाहीये. वर्षभरात सुद्धा कधी जाता आलं तर तिकडे जाऊन आपण नक्की स्नान करावं असं मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करीन. कारण या गर्दीच्या वेळी आपण तिकडे जाऊन त्या साधू संतांच्या मध्ये आपण गर्दीत आपण भर पाडणार, त्याच्यावेळी हे केलेलं जास्ती योग्य असं मला वाटतं. दुरून दर्शन घेतलं तरी हरकत नाही. सध्या आपल्याला टीव्ही आणि युट्यूबच्या माध्यमातून पण सगळं बघायला मिळतंय. या पर्व काळात जर आपण पिंडदान किंवा श्राद्धकर्म केलं तर पितरांना देखील मोक्षप्राप्ती होते. तर ही सुवर्ण संधी सोडू नका आणि नक्की आपण तिकडे जाऊन स्नान घ्या, डुबकी मारा या त्रिवेणी संगमात, असं मी म्हणेन. थँक्यू.